उघडकीस आलेला आहे. आता नेमकी काय कारवाई करण्यात आलेली आहे? आता सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये मदरस्यामध्ये दोन लहान मुलांना त्या ठिकाणी त्या शिक्षकाच्या वतीनं मारहाण होते आहे. या संदर्भात सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांना सूचना दिलेल्या आहे की ह्या व्हिडिओची सत्यता कितपत आहे आणि नेमका तो व्हिडिओ कुठला आहे याची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. चौकशीच्या अंती संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. सर, आतापर्यंत कोणाला अटक करण्यात आली आहे का त्या सगळ्या संदर्भामध्ये? काय अजूनपर्यंत नेमकी अटक झालेली नाही, परंतु चौकशीहून लवकरच त्याचा अंतिम लक्ष्यापर्यंत आम्ही पोहोचू. विजय वडेट्टीवारांनी धांदात खोटी माहिती काल सभागृहासमोर त्या ठिकाणी ठेवली. 9 लोकांचं किडनी रिसिव्हर आणि डोनर अशा पद्धतीचा प्रकार त्या ठिकाणी घडला. त्याच्यामध्ये 2 जण महाराष्ट्रातले होते आणि 1 जण त्यातला दुर्दैवानं शेतकरी होता. परंतु वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करण्यालायक वाक्य त्यांनी त्या ठिकाणी केलं की 19 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी किडन्या विकल्या. आपल्या राज्यातल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी किडन्या विकलेल्या नसून अशा पद्धतीनं राज्यातल्या शेतकऱ्यांचा अपमान विजय वडेट्टीवार यांनी त्या ठिकाणी करू नये. त्याच पद्धतीनं त्यांनी सांगितलं की हे काम पद्मश्री प्राप्त डॉक्टरांनी त्या ठिकाणी केलं. असं कुठलंही त्या डॉक्टरांनी हे काम केलं, त्याला पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला नाहीये. त्याच्यामुळं असं पद्मश्री प्राप्त मान्यवरांचा देखील त्यांनी अपमान भविष्यात तरी करू नये. जबरदस्तीने होणारं धर्मांतर याच्यावर कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे, त्याच्यावर बंदी आली पाहिजे. याच्याकरिता धर्मांतर बंदीचा कायदा आपण त्या ठिकाणी लवकरच आणतो आहे. परंतु याची भीती दुसऱ्या कोणी त्या ठिकाणी बाळगण्याचं कारण नाही. जर का कोणी जबरदस्तीनं त्या ठिकाणी धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कायदा आणून कठोर कारवाई करण्यात येईल. सर, ऍक्च्युली काल आरटीचे पैसे जे खाजगी शाळांना मिळत नाही, त्याच्यामुळे अल्पसंख्याक शाळांची मान्यता घेण्यासाठी आपण बघितलं जो काही गोंधळ झाला. तर नेमके आरटीचे पैसे किती बाकी आहेत, त्याचा पण आकडा आहे का आणि कशा पद्धतीने ते दिले जातील? इतिहासामध्ये आरटीच्या पैशांची जी फीसचे पैसे होते त्याचा मोठ्या प्रमाणावर बॅकलॉग होता, परंतु मागच्या 5 ते 6 वर्षात मोठ्या प्रमाणात ते निधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आता जास्त बॅकलॉग राहिलेला नाहीये. परंतु ह्या कारणास्तव शाळेला अल्पसंख्याक दर्जा मिळविणे हे देखील उचित नाहीये. आज समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी प्रवेश मिळणे न्याय आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कोणी कुठल्याही संस्थेने प्रकार करू नये. इतर राज्यामध्ये आपण बघतो मदरसे जे आहेत ते शाळांमध्ये कन्व्हर्ट केलेत, अशा प्रकारचं काल वक्तव्य आपण बघितलं की राणेंनी केलंय. राज्यामध्ये मदरस्यांवरती बंदी करणार आहात का किंवा शाळांमध्ये कन्व्हर्ट करणार का? नेमकं शासन याबद्दल काय विचार करतं? नेमकं त्या मदरस्यामध्ये कुठल्या पद्धतीचं कार्य चालते याची पडताळणी करून पुढील निर्णय घेण्यात येईल. मनोज जरांगे पाटील असं म्हटले 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान मंत्रालयात माझ्या विरोधात एक कट निर्माण करण्यात आला. त्याचं काही स्टिंग ऑपरेशन सुरू आहे आणि 15 दिवसात सर्व काही समोर येईल असा एक प्रकारचा त्यांनी दावा केला आहे. मंत्रालय हे कोणाच्या विरुद्ध कट रचण्याचं ठिकाण नसून ह्या ठिकाणावरून राज्यामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम, सर्वसामान्य लोकांकरिता चांगल्या शासकीय योजना राबविण्याचं काम त्या ठिकाणी देते. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी अशा पद्धतीचं कुठलंही चुकीचं स्टेटमेंट करू नये. काल विधानसभेत प्रचंड चर्चा झाली होती. लोकशाही मराठीने डान्स बारमधला व्हिडिओ देखील समोर आणला होता. आता काल रात्री या चर्चेनंतर पनवेलमधील सर्व डान्स बार बंद ठेवण्यात आलेले होते. सातत्याने या मुंबईच्या वेशीवरती डान्स बारची चर्चा होते. लोकशाहीने देखील हा प्रकार उघडकीस आणला होता. आता यापुढे कडक कारवाई केली जाईल की अधिवेशन तर पुन्हा बार सुरू? त्या दिवशीच सभागृहात सांगितल्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये फक्त ऑर्केस्ट्रा बारला त्या ठिकाणी परवानगी देण्यात येते. परंतु तरी देखील काही ऑर्केस्ट्रा बार हे त्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करण्याचं त्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. असं निदर्शनात आल्यानंतर आपण त्याचा त्या ठिकाणी परवाना हा काही दिवसांपर्यंत सस्पेंड करत असतो. आता असा आपण निर्णय घेतोय की त्या ठिकाणी जर का कुठला ऑर्केस्ट्रा बार हा नियमांची पायमल्ली करून सतत 3दा किंवा 5दा अशा पद्धतीचं काम करतो, तो परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा येणाऱ्या काळात निर्णय घेण्यात येईल. धन्यवाद.